नमस्कार मित्रांनो, मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या शरीराच्या अवयवांवरून कोणत्या म्हणी तयार होतात तर ते पाहूया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत कान या शब्दावरून. तर चला पाहूया. पहिली म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. गाढवाला दिला मान आणि त्याने केले उंच कान. बळी तो कानपिळी. भिंतीलाही कान असतात. केर डोळ्यात व फुंकर कानात. कानात बुगडी गावात फुगडी. आपल्या कानी 7 बाळ्या. एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे. दुसरा अवयव आहे नाक. नाकापेक्षा मोती जड. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. नाकाला नाही जागा आणि नाव चंद्रभागा. नाकावर पदर आणि वेशीवर नजर. नाक नाही नतीला, मोळा मारती भिंतीला. नकटी लावी नाक, नाकवालीला दाखवी धाक. पुढचा अवयव आहे डोळा. अंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. केर डोळ्यात व फुंकर कानात. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. याची देहा याची डोळे. मांजर डोळे मिटून दूध पिते पण जगाला दिसतेच. 2 डोळे शेजारी, भेट नाही संसारी. डोळे आणि कान यांच्यात 4 बोटाचे अंतर असते. जाईचा डोळा आणि आसवांचा मेळा. पुढचा अवयव आहे जीभ. उचलली जीभ लावली टाळ्याला. आडजीभ खाई आणि पळजीभ बोंबलत जाई. पुढचा अवयव आहे दात. आपलेच दात आपलेच ओठ. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. हसतील त्याचे दात दिसतील. दात कोरून पोट भरतो. दात ना दाडा आणि म्हणतो सांगुती वाडा. पुढचा अवयव आहे ओठ. ओठात एक नि पोटात एक. भाकरी पाहावी काटात आणि मुलगी पाहावी ओटात. पुढचा आहे कपाळ. खोट्याच्या कपाळी गोटा. गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. पुढचा अवयव आहे गळा आणि मान. गळा नाही सरी, सुखी निद्रा करी. गाता गळा शिंपता मळा. गळ्यातले तुटले ओटीत पडले. गोड बोलून गळा कापणे. थोरा घरचे श्वान, त्याला देतील सर्व मान. गळ्यात माळ पोटात काळ. पुढचा अवयव आहे हात. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. एका हाताने टाळी वाजत नसते. हाताची 5ही बोटे सारखी नसतात. हाताच्या काकणाला आरसा कशाला. हातात कवडी विद्या दौडी. हाती नाही आणा मला कारभारी म्हणा. हाती नाही अडका बाजारात धडका. आपला हात जगन्नाथ. हात दाखवून अवलक्षण. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे. राजा उदार झाला हाती भोपळा दिला. 8 हात लाकूड आणि 9 हात धपली. उदारीचे पोते 1.25 हात रिते. माकडाच्या हाती कोलीत. मिया मुठभर दाढी हातभर. ढोंग धोतरा हाती कटोरा. नाव सोनाबाई हाती कतलाचा वाळा. तळ हाताने चंद्र झाकत नाही. तेलही गेले तूपही गेले, हाती मात्र दुपटणे राहिले. देणाऱ्याचे हात 1000. नाव महिपती तिळभर जागा नाही हाती. ज्याच्या हाती ससा तो पारधी. चोराच्या हाती जमादार खाण्याच्या किल्ल्या. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे. दिवाळी दसरा हातपाय पसरा. अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. पुढचा अवयव आहे पोट. आधी पोटोबा मग विठोबा. आती झाले गावाचे आणि पोट फुगले देवाचे. पोटात नाही दाना म्हणे रामकृष्ण म्हणा. दात कोरून पोट भरतो. खाणाऱ्याचे खपते कोठाराचे पोट दुखते. गोगलगाय आणि पोटात पाय. चवना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव. ओठात एक नि पोटात एक. गळ्यात माळ पोटात काळ. पुढचा अवयव आहे पाठ. विंचवाचे बिराड पाठीवर. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी. कुठे जाशी भोगा तो तर तुझ्या पाठी उभा. भित्या पाठी ब्रह्मराक्षस. पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये. पुढचा अवयव आहे पाय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. पाय धू म्हणे तोडे केवड्याचे. बुडत्याचे पाय खोलात. पोटाला दिली ओसरी भट पाय पसरी. कशात काय आणि फाटक्यात पाय. पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते. पायातली वाहन पायात ठेवा नाहीतर होतो साऱ्या दुनियेत गवगवा.
अडला-हरी गाढवाचे पायधरी, अंथरूण पाहून पाय पसरावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखीन काही म्हणी आपल्याला माहीत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.